सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मी अविनाश मोहिते, पुणे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड। बांधवांनो, मी आज आपल्या समोर कोविड-19 कोरोना महामारी याविषयी बोलण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेलो आहे। बांधवांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, कोविड-19 कोरोना हे एक इंटरनॅशनल षडयंत्र आहे। हा षडयंत्राचा एक प्रकारचा भाग आहे। कोरोना महामारीच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार केलं जातंय। लोक कोविडने कमी, या महामारीने कमी आणि या भीतीच्या वातावरणाने जास्त मरत आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो, टीव्हीवरती आपण एखादा हॉरर पिक्चर पाहतो, जो आपण भूताचा पिक्चर पाहतो, पण आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्या समोर असा प्रसंग चालू आहे आणि या प्रसंगाच्या माध्यमातून, या टीव्हीच्या माध्यमातून, या भूताच्या पिक्चर पाहत असताना आपल्या हृदयाचे ठोके अत्यंत वाढू लागतात, कारण तो आपण त्याच्याशी एक समारोप झालेला असतो। त्याच पद्धतीचा हा प्रकार या माणसांनी या कोरोनाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये ठासण्याचा प्रकार केलेला आहे। लोकांच्या मनात भीती दाखवण्याचा प्रकार केलेला आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, हे पूर्णपणाने एक प्रकारचं षडयंत्र आहे। बांधवांनो, गेले 95 दिवस दिल्लीमध्ये शेतकरी, हरियाणाचा असेल, पंजाबचा असेल, महाराष्ट्राचा असेल, दिल्लीच्या बॉर्डरवरती तळ ठोकून बसलेला आहे। लाखोंच्या संख्येने उपस्थित असणारा हा समूह, मग यांना कोरोनाची लागण का होत नाही? रोज पुण्यामध्ये लाखोंच्या संख्येनं लोक रस्त्यावरती फिरतात आहेत। एसटी मध्ये, पीएमटी मध्ये लोक ठासून ठासून भरले जात आहेत। मुंबईमध्ये रेल्वे गाड्या रुळांवरती धावत आहेत। मग यांना कोरोनाची लागण का होत नाही? जर कोरोना खऱ्या अर्थाने प्लेग सारखा असता तर लोक एकामागून एक पटापट लागण झाली असती आणि रोज ढिगाने लोक मेली असती, पण असे होताना दिसत नाही। बांधवांनो, या वातावरणामध्ये हजारो लाखो जीवाणू, विषाणू रोज फिरत असतात, पण आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत नाहीत, कारण आपलं शरीर हे अशा रोग प्रतिकारक शक्तींसाठी पूर्णपणाने अँटीबॉडीज बनवत असतं। आपल्या शरीरावरती हे जीवाणू एक प्रकारचा आघात करू शकत नाहीत, कारण हे शरीर त्या गोष्टींना सामर्थ्यवान आहे, एक प्रकारचं बलवान आहे। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, जर हा रोग प्लेग सारखा किंवा कावीळ सारखा जर हा रोग असता तर मग आपण लाखोंच्या संख्येने मेलो असतो, पण अशा पद्धतीनं हे दिसून येत नाही। कित्येक रोग आले आणि कित्येक रोग गेले। हा कोरोना म्हणजे एक छोटासा आजार आहे, जो सर्दी, खोकला आणि तापच्या माध्यमातून येतो, जो प्रत्येकाला होतो। कुणाला दिसून येत नाही, कुणाला दिसून येतो। तो जास्तीत जास्त 2-3 दिवस आपल्या शरीरावरती आघात करू शकतो। 2-3 दिवस आपल्याला फ्लीवर येऊ शकतो, ताप येऊ शकतो, सर्दी होऊ शकते, खोकला येऊ शकतो, पण शरीरातल्या अँटीबॉडीज त्याला प्रतिकार करून त्याचा नायनाट करतात, त्याला पळवून लावतात। मग तुम्ही विचारताल, मग लोक कशी मरत आहेत? याच्यामध्ये बहुतांश लोक हे वयोवृद्ध लोक, म्हणजे जे 70-80 वर्षाचे आहेत, वृद्ध आहेत, असे लोक मरण पावत आहेत। मग यापूर्वी ते मरत नव्हते का? तर निश्चितपणाने ते मरत होते। काही लोक असे आहेत की ज्यांना शरीरामध्ये दुसरेच आजार आहेत, कुणाला कावीळ झालेले आहे, कुणाला कॅन्सर झालेला आहे, कुणाला नाना प्रकारचे अजून वेगवेगळे आजार आहेत, मग ते लोक त्या पद्धतीने मरत आहेत। मग त्याला कोरोनावरती त्याचं कारण सांगून, कोरोनावर त्याला थोपून, मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात भीती दाखवून मृत्यूचं प्रमाण वाढवून सांगत आहेत। खऱ्या अर्थाने ही संख्या, बरी होणाऱ्यांची संख्या सांगितली जात नाही, पण लागण कुणाला झाली हे मात्र आवर्जून मीडियाच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून वारंवार लोकांना सांगितलं जातं। लोकांच्या मनामध्ये हे भीतीयुक्त वातावरण तयार केलं जातं। मग ह्याच्या मागलं कारण काय असू शकतं? गेले 8 महिने झाले कोरोना भारतामध्ये येऊन, ह्या जगामध्ये येऊन। शाळा बंद पडल्या, कॉलेज बंद पडले, कामगार देशोधडीला लागले, धंदे वेटीस झाले, बुडाले। मग लोकांच्या मनामधले हे जे इंधनवाढीचा विषय आहे, हा जो शेतीमालाला मिळणारा भाव आहे, हे शेतीविषयी केलेले 3 काळे कायदे आहे, किंवा अनेक प्रकारचे लोकांच्या मनामध्ये या सरकारबद्दल रोष आहे। मग लोकांचं लक्ष कुठेतरी पुन्हा एकदा डिवाइड करण्यासाठी, पुन्हा एकदा कोरोनाची लागण
पुन्हा एकदा ह्याचा प्रचार लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार, हे राज्य सरकार जाणून बुजून करत आहे. मग या WHO माध्यमातून जी ही कोरोनाची व्हायरसची लस तयार केली, हे लस आज कुणीही घ्यायला तयार नाही. मग करोडो रुपयांचा नायनाट या ठिकाणी होणार आहे. ज्यांनी ह्या महामारीसाठी औषधांसाठी पैसे लावले, जे सिरम सारखी संस्था आहे, मग ही संस्था कुठेतरी डब घायला येईल आणि करोडाचा बोजा यांच्यावरती पडेल आणि यांची लस कोणी घेणार नाही आणि मग ही डब घायला येईल. मग पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार करून लोकांच्या मनामध्ये भीती दाखवून यांना ही कोरोनाची लस दुप्पट तिप्पट चारपट किमतीनं विकायची आहे. ही सरकारी दवाखान्यांना न देता ह्यांना प्रायव्हेट दवाखान्यांना द्यायची आहे आणि लोकांना ही लस घेण्यासाठी भाग पाडायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा कोरोना हा डोकं वर काढतोय, कशा पद्धतीने फैलावतोय हे सांगण्याचा आतोनात प्रयत्न हे सरकार करत आहे. म्हणूनच हे एक षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आपण कुणीही या अशा दबावाला बळी पडू नये. या षडयंत्राला ठोसा द्यावा, हे परतवून लावावं. कुणीही मनामध्ये भीती निर्माण होऊ देऊ नये. आपल्या शरीरामध्ये तेवढे अँटीबॉडीज आहेत ज्या या कोरोनासारख्या महामारीला, या हजारो महामारींना परतवून लावण्याची ताकद ही आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणून बांधवांनो, मी आपल्याला जाग करतोय. मी आपल्याला या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोरोना ह्या आजाराला कुणीही घाबरू नये. ह्या आजाराने लोक मरत नाही. ह्या आजार माणसाच्या मनामध्ये फक्त भीती निर्माण करू शकतो. आपण जाग व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, मगच तो बंड करून उठेल. आम्ही जाग झालं पाहिजे. असल्या करणी कांड या सरकारच्या माथेफिरू सरकारला, भूलथापांना आपण बळी पडलं नाही पाहिजे आणि याला आपण तोंडात ठोसा दिला पाहिजे. बांधवांनो, मी जागरूक नागरिक म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा भूलथापांना बळी न पडता आपण पुन्हा एकदा ताटमानेने उभं राहिलं पाहिजे. हे आजार आपलं काही बिघडू शकत नाही. आपण पुन्हा एकदा वज्रमुठ आपली एक करू आणि आपण एक संध राहू. जय जिजाऊ, जय शिवराय.